नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत सखी सावित्री समिती या सभेचे प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. माहे फेब्रुवारी 2026 करता सभा क्रमांक 9 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचा आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतात. मित्रांनो, आपणास जर सखी सावित्री समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकता. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. या ठिकाणी ज्या दिवशी आपण सखी सावित्री समितीची सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील या पद्धतीने थोडक्यात लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. अध्यक्षा सखी सावित्री समितीच्या ज्या अध्यक्षा आहे त्यांचं नाव या ठिकाणी मेन्शन करून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली सखी सावित्री समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 9वी सभा आणि पहिला विषय आहे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले आहे. दुसरा विषय आहे मुलींच्या सुरक्षिततेचा एकूण आढावा. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. 2 नंबरचा, सखी सावित्री समितीच्या सभेत शाळेतील मुलींच्या सुरक्षिततेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शाळा परिसरातील प्रवेश व निर्गमन मार्गाची सुरक्षितता तपासण्यात आली. वर्गखोल्या, स्वच्छतागृहे व कॉरिडॉरमध्ये पुरेसे प्रकाश व्यवस्था असल्याची खात्री करण्यात आली. मुलींसाठी स्वतंत्र व स्वच्छतागृहांची उपलब्धता तपासण्यात आली. CCTV कॅमेरे कार्यरत असून त्यांची नियमित पाहणी होत असल्याचे नोंदवण्यात आले. शाळेतील शिस्त व सन्मानजनक वातावरणाबाबत चर्चा करण्यात आली. छळवणूक व अत्याचार प्रतिबंधासाठी ठोस उपाययोजना राबवल्या जात असल्याचे आढळले. तक्रार निवारण यंत्रणा कार्यक्षम असल्याची माहिती देण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीसाठी महिला हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण व मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येत आहेत. तसेच पालक व शिक्षक यांच्यात समन्वय ठेवण्यावर भर देण्यात आला. मानसिक व भावनिक सुरक्षिततेसाठी समुपदेशनाची व्यवस्था असल्याचे नमूद करण्यात आले. सखी सावित्री समितीमार्फत नियमित निरीक्षण केले जात असल्याचे ठरवण्यात आले. एकूणच शाळेतील मुली सुरक्षित वातावरणात शिक्षण घेत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. भविष्यातही सुरक्षिततेबाबत सतत दक्षता ठेवण्याचा संकल्प समितीने व्यक्त केला व हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3, मुलींसाठी स्वच्छतागृहाची उपलब्धता व स्वच्छता. फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे. सखी सावित्री समितीच्या सभेत शाळेतील मुलींसाठी स्वच्छतागृहांची उपलब्धता व स्वच्छतेबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे पुरेशा संख्येत उपलब्ध असल्याची नोंद घेण्यात आली. स्वच्छतागृहांची दैनंदिन साफसफाई नियमितपणे केली जात असल्याचे आढळले. पाणीपुरवठा व फ्लॅश व्यवस्था सुरळीत असल्याचे खात्री करण्यात आली. स्वच्छतागृहांमध्ये साबण, पाणी व हात धुण्याची सोय उपलब्ध असल्याचे तपासण्यात आले. मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी पॅडची व्यवस्था असल्याची माहिती देण्यात आली. कचरा विल्हेवाटासाठी स्वतंत्र डस्टबिन ठेवण्यात आले आहेत. स्वच्छतागृहामध्ये पुरेशी प्रकाश व वायुवीजन व्यवस्था असल्याचे निदर्शनास आले. दुरुस्ती व देखभाल वेळेत केली जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात असल्याचे सांगण्यात आले. स्वच्छतागृह वापराचे नियम विद्यार्थिनींना समजावून सांगण्यात आले. तक्रारीसाठी त्वरित निवारणाची व्यवस्था असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सखी सावित्री समितीमार्फत नियमित तपासणी केली जात असल्याचे ठरवण्यात आले. स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहांमुळे मुलींच्या आरोग्य व उपस्थितीवर सकारात्मक परिणाम दिसून आला. भविष्यातही स्वच्छता व सुविधा सातत्याने राखण्याचा संकल्प समितीने व्यक्त केला
व हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचे आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4, लैंगिक शिक्षण व जीवन कौशल्य शिक्षण. फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे. सखी सावित्री समितीच्या वतीने शाळेत लैंगिक शिक्षण व जीवन कौशल्य शिक्षणाबाबत विशेष उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश मुलींना शारीरिक, मानसिक व भावनिक बदलांबाबत योग्य व शास्त्रीय माहिती देणे हा होता. किशोरवयीन वयातील बदल, आरोग्य व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. लैंगिक शिक्षणामध्ये सुरक्षित वर्तन, स्वतःच्या मर्यादा व संमतीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. जीवन कौशल्य शिक्षणात आत्मसन्मान, आत्मविश्वास व निर्णय क्षमता यावर भर देण्यात आला. ताणतणाव व्यवस्थापन व भावनिक समतोल राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संवाद कौशल्य व समस्या सोडवण्याच्या पद्धती शिकवण्यात आल्या. चुकीच्या माहितीपासून दूर राहण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. समुपदेशन सत्रातून विद्यार्थिनींच्या शंका दूर करण्यात आल्या. पालक व शिक्षकांचा समन्वय ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली. तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या साहाय्याने विषय अधिक स्पष्ट करण्यात आला. विद्यार्थिनींनी उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उपक्रमामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले. सुरक्षित व सकारात्मक जीवनशैली अंगीकारण्याची जाणीव निर्माण झाली व भविष्यातही असे उपक्रम नियमित राबवण्याचा निर्णय सखी सावित्री समितीने घेतला व हा ठराव देखील सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, महिला हेल्पलाईन व आपत्कालीन संपर्क व सुरक्षिततेबाबत जनजागृती मोहीम. फार महत्त्वाचा असा हा सखी सावित्री समितीमधला विषय आहे. सखी सावित्री समितीच्या वतीने महिला हेल्पलाईन, आपत्कालीन संपर्क व सुरक्षिततेबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचा उद्देश मुलींना आपत्कालीन परिस्थितीत मदत कशी व कुठे मिळेल याची माहिती देणे हा होता. 112 किंवा 1091 किंवा 1098 यासारख्या महत्त्वाच्या हेल्पलाईन क्रमांकाची माहिती देण्यात आली. शाळा परिसरात हेल्पलाईन क्रमांकाचे फलक लावण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत शांत राहून त्वरित मदत मागण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. सुरक्षित प्रवास व अनोळखी व्यक्तीपासून सावधगिरी बाळगण्याबाबत सूचना देण्यात आल्या. सायबर सुरक्षितता व ऑनलाईन मदत क्रमांकाची माहिती देण्यात आली. प्रत्यक्ष उदाहरणाच्या माध्यमातून विषय स्पष्ट करण्यात आला. प्रश्नोत्तर सत्रातून विद्यार्थिनींच्या शंका दूर करण्यात आल्या. पालक व शिक्षकांना देखील आपत्कालीन संपर्क व्यवस्थेबाबत माहिती देण्यात आली. मुलींमध्ये आत्मविश्वास वाढवण्यावर भर देण्यात आला. मोहिमेमुळे सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढल्याचे दिसून आले. सखी सावित्री समितीमार्फत अशी जनजागृती मोहीम नियमित राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षित व सशक्त मुली घडवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला व तसा ठराव हा या ठिकाणी सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य, त्यांचे अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने सखी सावित्री समितीचे प्रोसिडिंग लेखन माहे फेब्रुवारी 2026 करता करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.